देवानं 11 नंबर पार्टीचा कारभार पण त्या दोन्ही कारभाऱ्यांच्या हातामध्ये दिलं. नातं तेवढं गट्ट आहे, नातं तेवढं गट्ट आहे. म्हणून आज ह्या सांगोलकर मामांच्या हातामध्ये, मधने मामांच्या हातामध्ये माझ्या मामानं 11 नंबर पालखीचा कारभार दिला. बरं अधिकार किती मोठा आहे एक नीट लक्षात घ्या. माझ्या मामानं स्वतःच्या कारभाराचा कारभार पण सख्याच्या हातामध्ये दिला नाही. कमेंट के बोलतो कुठल्या कारभार पालखीचा कारभारी कोण? आरभावे नावाचं कोण आहे का? आहे का कोण? नाही. कोलेकर मामा आहे का कोण? पप्पू दादा कोण आहे का? आरभावे नावाचा कारभारी कुणी बी नाही. पण 11 नंबर पालखीमध्ये कारभारी सांगोलकर मामा मधने मामा कारभारी आहे. जगाच्या बापाशी असलेलं नातं आहे. आणि मग एवढा भव्य दिव्य कारभार त्या मामाने त्यांच्या हातामध्ये दिला. दोन्ही कारभाराच्या चरणावरती नतमस्तक होतो नाही बाप. त्याचबरोबर आचार्य मामा असतील, पुजारी दादा असतील, सर्व सेवेकरी आहे, त्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आहे. आमचे मित्र पप्पू दादा